नाही, कविताजी, मला असं स्पष्ट वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही दोन्ही गटांची अगतिकता आहे. हम्म. एकीकडे अजित पवार यांच्या गटाला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कुठेही मोजायची तयारीत नाहीये. हम्म. म्हणजे पुण्यापासून त्यांना दूर केलंय. मुंबईमध्ये त्यांची ताकद नाही असं सांगून नवाब मलिकांचं निमित्त पुढे केलंय. हम्म. ठाण्यामध्ये काही ताकद नाहीये. नवी मुंबईत ही तशीच अवस्था आहे. एकीकडे अजित पवारांची अशी स्थिती असताना दुसरीकडे शरद पवारांच्या गटाला शिवसेनाही मोजायची तयारीत नाहीये. हम्म. त्यांनी मुंबईत प्रयत्न केला, नवी मुंबईत प्रयत्न केला, पण ही जी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे हम्म. त्याच्यामुळे दोन्ही पक्षांची अगतिकता आहे. बारामतीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला बसलेला धक्का जो आहे तो लक्षात घेता आगामी पुणा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अजित पवारांची साथ सोडली असल्यामुळे आता कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर एकत्र होण्याशिवाय पर्याय नाही, हे या दोन्ही गटांना कळून दिसतंय. आणि यामुळेच आगामी काळामध्ये ही सगळी समीकरणं जे कविता आपण सांगताय त्याप्रमाणे निश्चितच बदलाची वारे आतापासून व्हायला लागले असं दिसायला लागले. हम्म. कारण हे जर परिस्थिती अशीच राहिली तर सत्तेमध्ये पण नाही आणि विरोधकात जर राहिले तरी विरोधकही आपल्याला विश्वासाने घेऊ नाही, पण शकणार सर मला ह्याच्यात कळीचा मुद्दा हा आहे की होणार काय, म्हणजे अजित पवार एनडीए मधनं बाहेर येणार की शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये जाणार, हा यातला कळीचा मुद्दा आहे. अजित पवारांनी आधीच सांगून टाकलंय विकासाच्या मुद्द्यावरती मला जिथे विकास असेल त्या ठिकाणी मी जाणार. विकासाचं निमित्त केलं आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये पण सत्तेमध्ये गेलेल्या. यांना सत्ता सोडायची नाहीये. सत्ता जर न सोडता आपल्याला जर एकत्र येत असेल तर आपण येऊ. याच मुद्द्यावरती हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत. आगामी सत्तेमधून हे दूर जातील असं निश्चितच वाटत नाही.